आई उजवलं वाटा बघ कसला भारी आहे. काय बोलतं कशी आहेस? बरे आहे ना? कितीला वाटा लावलं यो? पापलेट कशी आहे ती? 2 भेटतील का याच्यातनं? बघा वेट करून. का पापलेटचं कालवण बनवून खावा म्हणून आलो दिवाले फिश मार्केटमध्ये. अरे वा, चांगले आहेत पापलेट मस्तपैकी. बघा सर्व काय याला पापलेट मासे ऍड केलेले आहेत मसाल्यांमध्ये आणि एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला पापलेट मसाला. बघा रंगत, बघा मसाल्याची रंगत. प्यार हो जाएगा मसाले से एक बार लोगे तो. तर हे बघा फायनली बाबा काय रिझल्ट. लवकर करा. तर कुठे ना कुठे आम्हाला वाटतं की आता तर सीझन आपला मसाल्याचा स्टार्ट होणार आहे आणि या गोष्टी घडतायत. नमस्कार सर्वांना. तर सकाळच्या आता 6:15 वाजलेत आणि वेळ आहे ती म्हणजे सानूचा टिफिन बनवते आता स्नेहा. मी आता जस्ट उठलो. स्नेहा किचन मध्ये, सानू अजूनपर्यंत झोपले. काय बनवलंय? गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर आज मी सानूसाठी बनवते पनीरची भुर्जी आणि चपाती. अरे वा, पनीरची भुर्जी आणि चपाती. तिने रात्री मला सांगितलं की मला पनीर भुर्जी खायची आहे. अच्छा, काय झटपट होतात नाही. तेल आणि कांदा मस्तपैकी कट करून दिले. टोमॅटो, चवीनुसार मीठ, स्नेहा लजीज मसाला, हळद, आणि इथे तुम्ही पनीर बघताय. किसून घ्यायचंय का? हो, पटकन होते मग. आणि सर्व पनीर बघा मस्त ऍड केलेलं आहे आणि मस्त मसाल्यांमध्ये आता मिक्स करून घ्यायचं पनीरला. आणि दिसायला पण बघा सेम अंडा भाजी ऐकायला दिसते ना. सानू बघा अजून झोपली. सानू उठ, चल. गरम तर होऊ दे पाणीला. झाला गरम, चल. मीठ खरंच टाकला मी पाणी. चल उठ, चल लवकर उठ. इथे मस्त भुर्जी पण झालेली आहे आणि इथे चपाती बनवते. मस्तपैकी सानूच्या टिफिनसाठी इथे चपाती रेडी होते, भुर्जी पण रेडी झालेली आहे. दोन घेऊन जाते ना टिफिन मध्ये. त्याची मूड वरती खाला तर एकच खाईल नाही तर दोन्ही पण संपून येईल. थंडी होते ना तोपर्यंत. एक आहे बघ, कोकिल कशी ओरडते बघ. आपण घरी आहोत. स्नेहा झोपली आहे कारण सकाळी लवकर उठते टिफिन बनवण्यासाठी. 4:15ला उठते स्नेहा. तर आता मी पण सानूला सोडून स्कूलमध्ये जवळजवळ 1 तास झाला. आता 8 वाजलेले आहेत. तर मी पण आता थोडा झोपतो. मग नंतर मला जायचं आहे फिश मार्केटमध्ये, गव्हाण फिश मार्केटमध्ये जाऊया आणि मच्छी घेऊया. मग नंतर घरी येऊया. तर आणखीन मला आज ना रिक्षाची सर्व्हिसिंग पण करायची आहे. तर सर्व्हिसिंग करायला सुद्धा जायचं. तर सर्वात पहिले थोडासा 1 तास झोपतो मी. मग नंतर मच्छी मार्केटमध्ये जातो. मच्छी मार्केटमधनं आलो ना मच्छी घेऊन तर मग डायरेक्ट रिक्षा सर्व्हिसिंग करायला जातो. हा बघा इथला नजारा पावसाळ्यात किती सुंदर वाटेल इथून. आणि समोर बघते तुम्ही सूर्यदेवता. बोला ओम नमः पार्वती पते हर हर महादेवाय नमः. जय श्री महाकाल. तर जसं तुम्हाला मी सांगितलेलं का मी सकाळी मच्छी मार्केटमध्ये जाईन पण काही झोपेतनं उठणं झालंच नाही माझा. तर आता 9:45 वाजलेत आणि मी आता मच्छी मार्केटचा प्लॅन कॅन्सल केलेला आहे. तर आता ना मी सर्वात पहिले जसं तुम्हाला मी सांगितलेलं का आपल्याला आपली रिक्षा सर्व्हिसिंग करायची आहे. तर सर्वात पहिले मी उलवेमध्ये जातो आणि रिक्षा सर्व्हिसिंग करून घेतो. रिक्षा सर्व्हिसिंग करून घेतली ना का सानूला स्कूलमधनं घेऊन येतो. सानूला स्कूलमधनं घेऊन आलो ना
का मग नंतर सलूनमध्ये जातो, कारण खूप दिवस झाले दाढी पण नाही केली, थोडीशी हेअर कटिंग पण करतो. तर चला बाकी हेच असणार सर्व. आणि संध्याकाळी बघू काहीतरी मच्छी वगैरे आणायला मार्केटमध्ये जाणार. म्हणजे सकाळचा प्लॅन तर कॅन्सल झाला, पण संध्याकाळचा प्लॅन कॅन्सल नाही करायचा. तर संध्याकाळी जाणार मी मच्छी मार्केटमध्ये. चला कंटिन्यू राहा. सर्वात पहिले आपण रिक्षा सर्व्हिसिंग करून येऊया. तर आता आपण रिक्षा सर्व्हिसिंग करायला आणलेली आहे. पटापट आता सर्व्हिसिंग करूया रिक्षाची आणि जाऊया घरी. आता सानूला मी स्कूलमधनं घेऊन आलो. रिक्षाची सर्व्हिसिंग पण झालेली आहे. बघ कसा आजचा दिवस गेला सानू. भारी गेला खरंच. चल जायचा. भूक लागली की नाही तुला? मग नाही लागली भूक? मम्मी राहू दे, मी ओपन करते. मम्मी पूजा करत असेल नाहीतर. आली. नमस्कार. अरे गादी ठेवायची राहिली ना. ॲक्च्युली गादी आहे ना इथं होती, कारण आम्ही रात्री ना तिघेजण इथेच झोपलो होतो. गरम भरपूर करत होता म्हणून AC लावली आणि झोपलो. नंतर AC आणायला लागेल आपल्याला आता अजून. एसीचा पण काय प्रॉब्लेम, जास्त कूलिंग करत नाही. काय बकवास आहे सगळं. मग काय बिलकुल वाटत नव्हतं रात्री एसी ऑन. हा चल मी पटकन गादी ठेवते आतमध्ये. ओके. मी उचलायचा प्रयत्न केला पण नाही झाला. स्नेहा आता इथे पूजा करते. मंदिर साफ कर. मंदिर साफ करून नीट लावू दे ना वासुकी. वासुकी. हां ठीक आहे ठीक आहे. अच्छा ऑर्डर करून घेतला. वाव सही मस्त. सिंगार पण केला? नाही ना. अच्छा हा कालचा शिंगार आहे बाबांचा. तर आता दुपारचं आमचं जेवायचं टायमिंग झालेलं. मस्तपैकी काल ना कोलंबी भात बनवलेला, त्याच्यामध्ये स्नेहाने अंडा फ्राय केलाय ना, टाकलाय. अंडा टाकून मस्त बनवलं. तुला काय बनवतेस मग? मी माझ्यासाठी भुर्जी खाते, पनीरची आणि चपाती. ओके. आणि मला संध्याकाळी पूजा पण करायला लागली. हा हा हा. पनीरची भुर्जी बनवते का तुझ्यासाठी? आहे ना सकाळी केलेली. अच्छा ऑलरेडी चांगलं आपण टिफिन वरती दिलेली. हा विसरलो. चला या सर्वांनी जेवायला. तर आता सर्वांच्या ऑर्डर घेतल्या आपण, रजिस्टरमध्ये एंट्री केले आणि उद्या जसं आपण कुरिअर करणार आहोत सर्वांचे. आणखीन आज सर्व्हिसिंग केली. सर्व्हिसिंगचा हिसाब, कुठे कुठे खर्च आपला किती झाला ते सर्व आपण याच्यामध्ये आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो. तर आता विषय आहे काय माहिती आहे का, जसं आता वॉर झालं आहे तुम्हाला माहिती आहे का. आता आपण मी कधी आता मध्येच गेलेलो ना इथे FMC मार्केटला. त्याच्या अगोदर मी एकटा गेलो होतो. तर बघा एका ब्लॉगमध्ये मी सांगितलं आता आज संडे आहे म्हणून हे पॅकेट खूप महाग देतात. मला असं वाटलं, मला अशी थिंकिंग होती माझी का संडेच्या दिवशी गेलो. संडेला कसं मार्केट बंद असतं, वाशिम मार्केट. तर मी काय सांगितलं त्या ब्लॉगमध्ये, अरे संडे आहे म्हणून याही भरपूर महाग दिलंय, पण आपण आपलं जेवढं काम बनते तेवढेच आपण पॅकेट घेऊया. कारण माझी थिंकिंग तशी होती का मी दुसऱ्या दिवशी जाईन आणि जो माझा रेग्युलर होलसेलर आहे त्याच्याकडनं पॅकेट घेणार. पण जेव्हा स्नेहाला मी घेऊन गेलो मार्केटमध्ये ना, मंगळवारी गेलो तर बघते तर सगळीचकडे सर्व रेट वाढलेले आहेत. प्लॅस्टिक मटेरियल वरती सर्व जे काय आपण मसाल्यासाठी आपल्याला लागतात, गॅस वरती सर्वकडे याही म्हणजे जे डीलर असतात ना त्याही प्राइस एकदम हाय करून ठेवलेलं आहे. तर आम्ही ना तुम्हाला हे पण सांगितलेलं आहे त्या व्हिडिओमध्ये, काहीतरी 1 महिन्याचा आम्ही पूर्ण पॅकिंग वगैरे स्टॉक करून ठेवलाय म्हणजे मटेरियल. बरोबर. तर आता आम्ही तुम्हाला अपडेट काय देतोय, तर एवढा म्हणजे रेट वाढलाय ना, तर आता आम्ही काय केलं विचार बघा, याच्या पुढं पण भरपूर रेट वाढत जाणार आहेत. कारण जसं तुम्हाला आता गॅस माहितीये, गॅसला पण आता एवढ्या लाईन लागायला लागल्यात सिलेंडरसाठी. खूप सारे असे मेसेज येतात. पेट्रोल पंप वरती पण बघा. मी तर एवढे म्हणजे व्हिडिओज बघितले की अख्खाच्या अख्खा जार घेऊन पेट्रोल भरायला चालत लोक. बरोबर. म्हणजे भीती असते ना माणसाला की बापरे पुढे अजून वाढणार आहे, आपण तेवढं घेऊ शकतो का नाही. तर कुठे ना कुठे ही भीती प्रत्येक माणसाच्या मनात भीती असते, तशी आम्हाला पण बोलते ना कुठे ना कुठे फील व्हायला लागलाय की जर आता आपण काय छोटे क्वांटिटी मध्ये मसाले नाही बनवतो, 200 किलो मसाले बनवतो ऍट अ टाइम. तर जर आपल्याला उद्या
आता तुम्ही विचार करा, आता सीझन येतोय आपला, बरोबर. मार्च एप्रिल मे हे 3 महिने जास्त खूप पीक वरती असते, म्हणजे खूप आणि जे मार्केट जास्त मधले order डीलर असतात. आहेत ना ते पण सांगतात की पुढे याच्याहून जास्त भाव वाढणार वाढत आहे. जाणार आहे. हो. तर आता आम्ही तुम्हाला काय सांगतो का जो काही आमच्या जवळ आता स्टॉक आहे तो लवकर लवकर तुम्ही आमच्याकडनं ऑर्डर करा. ऑलरेडी आपण मसाला बनवलेला आहे, तुम्हाला सांगितलेला आहे 5 तारखेला. तर का हे सांगतो तुम्हाला, कारण जो आपण ऑलरेडी आणखी स्टॉक आणलाय त्याच्यानंतर मसाला बनेल का नाही बनणार हे तुम्हाला आम्ही सांगू नाही शकत, कारण बरोबर की ना. बघा लास्ट इयर आम्ही काय करायचो की मसाल्याचे जे आपला काय सीझन एंड व्हायचा सीझन ना, एंड होता. त्याच्या अगोदर आम्ही बोलून ठेवायचो की ना जून पर्यंत आपला एक मसाला आहे, त्याच्यात हा. आम्ही स्टॉक करून ठेवणार, दोघांना बरोबर. जेवढं जमतं आम्ही तेवढं करायचो स्टॉक. पण ते जुलै किंवा ऑगस्ट मध्ये संपून संपायचं. जायचं, बरोबर. लास्ट इयर संपला, एवढे आपले जे सबस्क्रायबर आपली फॅमिली बनली, कस्टमर हा. किती त्याला त्रास झाला, म्हणजे किती ते हे झालं की दादा प्लीज लवकर करा लवकर हा. करा. तर कुठे ना कुठे आम्हाला वाटतं की आता तर सीझन आपला मसाल्याचा स्टार्ट होणार आहे हा. आणि या गोष्टी घडतायत, तर पुढे कसा मसाला बनवणार कारण आम्ही दोघे? सिलेंडर पण महाग होणार आहे, हे सर्व गोष्टी महाग झालेल्या आहेत. तर आम्ही तुम्हाला हेच सांगतो का ऑलरेडी आपला स्टॉक बनलेला आहे, तर पटापट आपल्याकडनं मसाला ऑर्डर करा. आणखीन आम्ही स्टॉक मध्ये मसाले घेतलेले आहेत, हो. त्याच्यानंतर तो स्टॉक एकदा संपला का त्याच्या पुढे मसाला बनेल की नाही ते तुम्हाला पुढेच बघायला भेटणार. बरोबर. पण जर एकदम ओव्हर वाढला तर आम्ही नाही बनवू शकत. Stop कारण करा. आपली युट्यूब फॅमिली खूप जण सांगतात की तुम्ही 1500 रुपये जरी मसाल्यावरती हे केलात, पण जसा- प्रत्येक जण नाही देऊ शकत नाही ना. देऊ बघा, शकत, आम्हाला असं आम्ही पण वाटतंय. ते फील करतो की जेवढा बद्दल रिझनेबल प्राइस आहे तेवढा आम्ही ठेवलाय, हा. त्याचे जास्त आम्ही नाही. आता दोघे तिघे जण देतील, पण इतर हा. लोक विचार अरे एवढा ठीक आहे, आम्ही मान्य करतो की आम्हाला महाग मिळतं, सगळी गोष्टी आहेत, तुम्ही पण मान्य करणार, हा. पण तुम्ही एक्सेप्ट नाही करू शकणार ना की अचानक 1050 रुपये पासून ते पटकन Direct असं कसं 1500 काय झालं. वरती कसं काय तर गेलं आम्हाला हे म्हणून. नको आहे हा. की तुम्हाला ते मिसअंडरस्टँडिंग पण नको. तर आम्ही काय विचार करतो, जर असा काही झाला, झाला हा. तर आम्ही स्टॉप करणार त्या महिन्यापर्यंत, म्हणजे जसं 2-3 जोपर्यंत महिने बोला. 2 ते 3 महिने बोला, वॉर हो. थांबतोय तोपर्यंत बोला, नाहीतर प्राइस जसं हा, होते आधी तसे झाले, जसं स्टेबल होईल थोडेफार प्राइस, जास्त बरोबर. असले तरी चालेल, पण ते एकदम वाढले मग आपण कसं काय करणार ना. बरोबर, दोघे हा. करणारे आम्ही दोघेच, त्याच्या सगळ्या गोष्टी आम्हाला दोघांना आहेत. असं पण नाही की आणि हे आपल्याला खूप तुम्हाला चांगलं माहितीये का अश्विन घरात आणि स्नेहा घरात क्वालिटी मसाल्याची उतरवणार नाही. करायला खूप सारे लोक करू शकतात, पण शकतात. आम्ही दोघे असं काहीच करणार नाही. हा. कारण आम्ही जे एवढं नाव कमवलंय मसाल्यामुळे ते आम्हाला मध्ये ते बनवून ठेवायचं आहे. बरोबर. तर आम्ही असं विचार केला की आता जोपर्यंत आपण आता मसाले घेतलेले आहेत, तो हा. आपला स्टॉक संपत पर्यंत जर मसाल्याचे प्राइस नाही वाढले हा. तर कंटिन्यू करूया. कंटिन्यू पुढे कारण करूया. ते बोलले की जे काय असेल तुम्हाला अपडेट देत राहणार एक एक आठवड्यात, पण आम्हाला तर 100% शुअर आहोत की वाढत जाणार आहे. आणि पण दुसरी आम्ही एक बघितलं ना अपडेट, ग्राफ किती वाढलाय हा आपला आताच. बरोबर. आणखी दुसरी एक अपडेट ही द्यायची होती. आता खूप जण मध्ये ना आपल्याकडनं 2 किलो मसाला ऑर्डर करत होते, पण आम्ही त्यांना काय सांगायचो तर 2 किलो वरती आम्ही तुम्हाला 300 रुपयाची कोलंबी पापड फ्री देतो. पण सध्या काय झालं, जास्त 2 किलोच्या ऑर्डर आल्या गेल्या महिन्यामध्ये, त्याच्यामुळे सर्व कोलंबी पापड आउट ऑफ स्टॉक झालेले आहेत. तर आम्ही त्यांना काय सर्वांना सांगायचो, जेव्हा कोलंबी पापड रेडी होतील ना तेव्हा आम्ही व्हिडिओमध्ये म्हणजे आपल्या ब्लॉगमध्ये तुम्हाला सांगणार, तर ब्लॉग मिस करायला विसरू नका. तर आता तुम्हाला त्यांच्यासाठी मी जे 2 किलो मसाल्यासाठी वेट करतात, म्हणजे कोलंबी पापडसाठी स्पेशली वेट करतात, त्यांना हे मी सांगतो का या 17 तारखेपर्यंत नाहीतर 16 तारखेपर्यंत 16 नाहीतर 17 तारखेपर्यंत आपले नवीन कोलंबी पापड तयार होणार आहेत. तर तुम्ही बिंदास 2 किलो मसाले आमच्याकडनं ऑर्डर करू शकता. त्याच्यावरती पण तुम्हाला आता 300 रुपयाची कोलंबी पापड त्याचे पुढे पण आम्ही नवीन स्टॉक करणार करणार हे की पण नाही, कारण त्याच्यात पण जे जे आपण इन्ग्रेडियंट युज आम्ही हे का सांगतो माहितीये का, कारण आपल्या स्नेहा लजीज मसाल्याचे जे आपले युट्यूब फॅमिली मधून ऑर्डर करतात ते आपल्या मसाल्याशिवाय राहू नाही शकत. आता किती म्हणून ही आपले अपडेट customer बनलेले देतो. आहेत. हा, म्हणून ही अपडेट देतो का जेणेकरून ज्यांनी कोणी आपल्याकडनं म्हणजे ज्यांचा मसाला संपला असेल तरी पटकन ते आपल्याकडनं ऑर्डर करतील. बरोबर ना. ऑलरेडी आपल्या जवळ म्हणजे आम्ही प्री बुकिंग करून घ्या. हा. जर बघा कसं माहितीये का, प्रत्येकाला सवय होऊन जाते आपल्या मसाल्याची. आता आम्हाला स्वतःलाच आहे, हा. जर उद्या असं काय झाला की मसाले, तर आपल्याला ते बोलतात टेस्टच नाही लागणार दुसरी मसाल्याची किंवा बरोबर, कुठल्याही हा. भाजी. तर आमचं फक्त एवढंच कन्सर्न आहे की जर तुम्हाला असं खरंच वाटते की आपण यांच्या मसाल्याशिवाय नाही जेवू शकत, तर तुम्ही आधीच ऑर्डर करून घ्या, जेणेकरून तुम्हाला मसाला मिळून जाईल. आता बघा. कितीतरी आहेत ना लाईन मध्ये आपल्या बरोबर. मसाल्यासाठी. आता बघा 5 तारखेला आम्ही नवीन मसाला बनवला, 200 किलो मसाला बनवला, त्याच्यामधनं 150 किलो मसाला संपलेला आहे. जवळजवळ
50 ते 45 किलो मसाला राहिलेला आहे. मग त्याच्यानंतर पुन्हा दुसरा एक लॉट बनवणार आहोत. बरोबर. मग त्याच्यानंतर बनेल का नाही बनणार हे तुम्हाला पुढे समजणार. जर भरपूर एकदम हाईप झाली, प्राइस मध्ये भरपूर वाढलं, तर आम्ही डायरेक्ट स्टॉप करणार तिथे. पण हा, हे तुम्हाला आम्ही लिहून देतो, 1050 वरना 1500 रुपये आम्ही करणार नाही. कारण नाही प्रत्येक जण घेईल का नाही ते आम्ही गॅरंटी नाही देणार, बरोबर ना. कारण आम्हाला आम्हाला पण नाही परवडलं चांगलं पाहिजे वाटणार आणि ना, आम्हाला पण आपल्याला चांगलं नाही चांगलं वाटणार. नाही आपण 3 वर्षापासून एकच प्राइस ठेवली, 1 रुपया पण नाही वाढवलं, तर आता का वाढवायचं. वाढवलं पण नाही आणि कमी पण नाही केला. खूप हा. लोक बोलले की कमी करा, आम्ही तुमच्याकडून कोळंबी पापड नाही घेत, त्याच्यात कमी करा. नाही, कारण एवढी बेस्ट क्वालिटी, एवढी प्युरिटी तुम्हाला कुठेही मिळणार नाही. मी लिहून देऊ शकते बरोबर. तुम्हाला. तर हा जो नवीन तयार झालाय, हा लॉट संपला का त्याच्यानंतर पुन्हा एकदा 400 किलो मसाला तयार होईल. मग त्याच्यानंतर आपण ठरवू, कारण या ऑलरेडी आपण सर्व घेतलेलं आहे. तर मग त्याच्यानंतर आपण ठरवू पुढे मसाला बनवायचा की नाही. जर हे असे प्राइस वाढत गेले तर मी तुम्हाला 100% कोरे कागदावरती लिहून देतो, आम्ही मसाला स्टॉप करणार. बरोबर. आम्हाला जोपर्यंत स्वतःलाच वाईट हे कमी वाटतंय नव्हतं. की असं काही करावं लागेल, पण आम्ही हा. महाकाल बाबांना हे करतो प्रे की बाबा असं काहीच झाला नाही पाहिजे. हा. कारण आपले युट्यूब फॅमिली आपल्याशी एवढी कनेक्टेड आहे, त्यांना आपले मसाले आवड झाली आहे. आपण पण एवढे हे झालोय, किती स्टॉक बनवतोय मसाले, तरी आपण सेल करतोय. हा. मला तर वाटतं आपण हिस्ट्री बनवणार, एवढे मसाले सेल केलेत आता आपण दोघांनी. आज जर आपला नुसतं बुक जरी चेक जरी केलं, सगळे इन्फ्लुएन्सरला घेऊन सगळ्यांना चेक केलं, तर मला वाटतं सगळ्यात मोठे आपण मसाले विकणारे आपणच असणार. हा. ओव्हर कॉन्फिडेंट नाहीये, पण मला हे 100% विश्वास आहे. माहिती हा विश्वास Quality आहे. वरती. स्नेहा लजीज मसाल्याचा हा विश्वास आहे आमचा. आणि महाकाल बाबांनी आम्हाला तो बोलताय ना, झिरो पासून इथपर्यंत आणलाय, एक शक्ती दिली. हो. त्यांच्या भरोशावरती आम्ही हा हे सर्व बोलू बोलतो. शकतो. बरोबर. तर बघा, तेच आम्ही दोघे म्हणून बघा, ऑर्डर करायचं, पटापट ऑर्डर करा. त्याच्यानंतर जे काय अपडेट असेल ते तुम्हाला ब्लॉग मध्ये मिळत जाणार. बरोबर. आणि आपल्या मसाल्यावरती आता पण सांगतो तुम्हाला, तुम्ही 1 वर्षाचा टोटल तुम्ही मसाला घेऊ शकता. तुम्हाला माहिती असेल तुम्हाला 1 वर्षासाठी किती मसाला लागतोय, त्याच्या थ्रूनी तुम्ही ऑर्डर करू शकताय. आपल्या मसाल्यावरती एक्सपायरी डेट 1 इयरची असते. बरोबर ना. आणि प्रत्येक मसाल्याच्या पॅकेटवरती फसाई नंबर वगैरे तुम्हाला हे सर्व मिळणार. तर चला, आता ही अपडेट द्यायची होती. आणि आता संध्याकाळ, आता वाजले 5:15, 6:30 वाजेपर्यंत आपण फिश मार्केटमध्ये जाऊया आणि कोणतरी मासले घेऊया मस्तपैकी. मच्छी खाणार आज पण? मग काय, मग मटण आणू. बघा तुम्हाला खायचे ते, सॉरी तुम्हाला खायचे ते, मच्छीच आणीन, मच्छीच. कारण बरेच दिवस झाले मच्छी मार्केटमध्ये पण नाही ना गेलो. आता ना मी फिश मार्केटमध्ये चाललोय. फिश मार्केटमध्ये जाता जाता एक दादा आहे, त्याने आपल्याकडनं मसाला ऑर्डर केला आहे. म्हणजे इकडे घ्यायला येणार आहे बोलला होता, आलाय. तर आता आपण मसाला दिलेला आहे. तर आता चला, आता मच्छी मार्केटमध्ये जाऊया. तर आता 7 वाजलेत आणि आता आपण आलो दिवाळी फिश मार्केटमध्ये. काय बोलता, कशात? हो, बऱ्याच दिवसात आलो. बाबा बोयटा बघा किती आहेत, शिंगाली पण आहेत. हा कुठला वरामच आहे ना? कितीला आहे ताई? 350 रुपयाला आहे. अर्धा किलोच्या वरती असेल ना? एकदम ताजं आहे. काय बोयटा आहेत? कितीला आहे वाटाय? 100 रुपयाला वाटाय. करंदी बोंबीलचा वाटा कसा आहे? 200 रुपयाला. बघा मस्त आहेत बोंबील. आणखीन इथे सुकी मच्छी पण आहे बघा. बोंबील कसे आहेत? म्हणजे साफ केलेले आहेत का हे? कितीला आहेत? किती पण असतील हे? पाव किलो 250 रुपये. किती कमी होती याच्यान? मच्छीच नाही. 200 रुपये घ्या, बरोबर आहे. द्या, जावं लागेल मार्केटला एक दिवस. आता मला त्या दिवशी, आता परवा दिवशी आपला बोंबील भात खायचा होता, पण करेक्ट संपले होते म्हणून आता दिसले म्हणून घेतोय. आई उजवलं वाटा बघा कसला भारी आहे. काय बोलतं, कशी आहेस? बरे आहे ना? कितीला वाटा लावलं यो? 100 रुपयाला बोयटांचा वाटा. 100 कोलंबीचा पण. ही काय चिवणी आहेत का शिंगाली आहेत? चिवणी का? हे कुठलं मासे आहेत? भरपूर काटे असतात घ्यायला. कितीला वाटा? 50चा वाटा. अरे वा, निवट्या पण आहे, जिवंत आहेत.
हे बघा हे जिवंत निवटे आहेत, मठ स्किपर. कितीला आहे वाटा ह्यो? 200 रुपयाचा वाटा 150 रुपयाला देणार बघा, जिवंत आहेत. ओके चला, थँक्यू. काय बोलता ताई, कशा आहात? पापलेट कशी आहे ते? 2 भेटतील का याच्यातनं? बघा वेट करून कितीला होतील. आणि बोंबील कसे देतो? 500 रुपये किलो. बंद झालं म्हणून का काय 500 रुपये किलो? कितीला होतील? 2 पापलेट कितीला होतील ते? हां पण कितीला होतील? 650 रुपये द्या. 600 रुपये घ्या. आणि रावस पण आहे बघा ताईजवळ. कसं आहे रावस देता? 1000 रुपये किलो का पीस? किलो. अच्छा. कोलंबी पण. हां कालवण बनवायचं आहे. खूप दिवसानंतर असं वाटलं मला का पापलेटचं कालवण बनवून खावा, म्हणून आलो दिवाले फिश मार्केटमध्ये. अरे वा, चांगले आहेत पापलेट. कोलंबी कशी आहे मग? 500 रुपये किलो. 35-40 तरी पीस येतील ना 1 किलोमध्ये? मस्तपैकी आपण मार्केटमधनं पापलेट घेतलेत कालवण्यासाठी आणि सुके बोंबील घेतलेत. तर चला आता आपण घरी जाऊया. ताईने ना एक्स्ट्रा कोलंबी पण याच्यामध्ये टाकली. थँक्यू. बाबांसाठी यार मार्केटमधनं बोंबील पण आणला. वाव, म्हणजे फेवरेट आहे ना माझा बोंबील. खाते क्या भाव? सुका आणलाय का? सुके बोंबील म्हणून बोलते भाव काय. आता नाही भेटणार नाही. आता ओले बोंबील जरी भेटले तरी एकदम खराब. आणि तुझ्या आवडीची आईस्क्रीम, हा मला फक्त जॅक फूड. पुढे जॅकफ्रूट. मग काय आहे? मँगो आहे. अरे सॉरी, नारियल. नारियल. अच्छा हां, ते बरोबर नव्हतं. मी टेस्ट केला जॅक फूडवाला ना, बरोबर नव्हता. हे आवडते मला. कोकोनट मस्त वाटला, मी टेस्ट केला तर. ट्राय करून म्हणते. हां, पण आणि आता खोकला वगैरे होते ते. हो, हे थोडी थोडी खायची काय, थोडी काय एकदाच सगळी खायची. चला आता मच्छी आणली मार्केटमधनं, साफ करूया. तर बघा ही ट्रिप्लायची कढाई खूप महिन्यातून यूज करणार आहे. तर कसं आता आपण जेव्हा शिफ्ट झालो तेव्हा साफ करून ठेवलेले, तरी बरोबर, तुला हा. येतेच इकडे ना. मच्छी पण इकडे मस्तपैकी साफ केलेली. हा वाटण बनवलेला आहे. वाह, काय मस्तपैकी चमकवलीच कढाईला. मग ती धूळ बसते ना यूज करून. आज ना कोलंबे पण आहेत त्याच्यामध्ये. आणि आपल्याकडे ट्रिप्लायचे खूप सारी भांडी आहेत, तुम्ही तिकडे बघू शकता. ट्रिप्लायचा पॅन आहे, ट्रिप्लायची छोटी कढाई आहे. बरोबर. परत अजून पण आता आपण ट्रिप्लायचेच आणले. हे जे ते ट्रिप्लायचेच आहे, फक्त ते वरती कोटिंग आहे बस. कोटिंग, हा ती ब्लॅक वाली कढाई पण आणली आहे. ते वेज साठी काय बोलतात? हनीकोम. हनीकोम. काय ते हनीकोम सारखं डिझाईन असतं ना. अच्छा अच्छा अच्छा. हा, ते हनी हा हनीकोम, बरोबर. अच्छा, काय बोलतात मराठीमध्ये त्याला? मधमाशांचा पोला. हा, ते त्याच्यासारखं डिझाईन असते म्हणून. ओके. तर बघा, कढाई गरम झाल्यावरती स्नेहाने तेल टाकलेलं आहे, जेवढा आपल्याला रेसिपीसाठी हवा आहे तेवढा. तर आता लसूण ऍड करते. तेल गरम झालाय. ओके. थोडा हलका परतवायचा. हो, आपण हे सर्व रेसिपी दाखवले पण खूप अगोदर ना. हा. आणि मग त्यानंतर वाटण. वाटण मध्ये घेतलंय खोबरा, कांदा, आला, लसूण, मिरची आणि टोमॅटो. हो 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 हो. पापलेटचा कालवण बोलला ना तर भारी टेस्टी लागते लागते. ना टेस्टी लागते. पापलेट. मला फ्राय मसाला. पेक्षा ना हा. याची करी आवडते. आणि मस्तपैकी आता वाटणला शिजवून घ्यायचंय आपल्याला मसाल्यांसोबत. आता मसाले पण ऍड करायचे आहेत आपल्याला. थोडाफार असं परतवायचं, मग नंतर मसाले ऍड करायचे 1 ते 2 मिनिटं. चला हे बघा, आता स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला. ओके. कारण मच्छी जास्त आहे तर आपण 2 चमचे घेऊयाच.
ओके 2 चम्मच टाकले स्नेहा लजीज मसाला. आणि आता जसं की आम्ही दुपारी तुम्हाला सांगितलं आहे की आता वॉरमुळे मसाल्याची प्राइस खूप हाय झाली आहे, तर आता पुढच्या महिन्यात आम्ही बनवणार का नाही ते आम्हाला काहीच आयडिया नाहीये. ओके तर मला वाटतं की ज्यांना कोणाला खरंच जेन्युइनली हवाय मसाला, पटापट ऑर्डर करा. आणि तुम्ही जेवढे लवकर मसाले ऑर्डर करणार तेवढे लवकर तुमच्यापर्यंत आणि तुम्ही वर्षाचा पण तुम्ही घेऊ शकता हो, डायरेक्टली मसाला, बरोबर बोला ना? साठवणीचा मसाला बोला तसं तुम्ही करू शकता. हा. कारण की कसं आहे की माहितीये का तुम्हाला गिल्ट म्हणजे बोलतात ना एक गिल्टी फील नाही होणार की मी का ऑर्डर केला. हा. तुम्ही जेव्हा तुमच्या घरात हे मसाले युज करणार किचन मध्ये, तुम्ही बघाल की तुम्हाला बाहेरचा जेवायची इच्छाच नाही राहणार. तुम्ही बघितलंच ना, आम्ही खूप वेळा बोलतो की मला बाहेरचं आवडत नाही का, कारण की आपली स्नेहाच लजीज मसाल्यामुळे नाही आवडत. तर पण मसाला आपल्या जर मसाल्याची तुम्हाला taste ऑर्डर खूप छान. करायचा असेल तर स्क्रीनवरती आम्ही व्हॉट्सअप नंबर दिलाय, तुम्ही घरी बसून आमच्याकडनं स्नेहा लजीज घरगुती आगरी स्पेशल मसाला ऑर्डर करू शकताय. एकदम कमी लिमिटेड आहे. हो, लिमिटेड स्टॉक असा बोलू हा शकता. असणार आता आपला. मग त्याच्यानंतर बघा चवीनुसार मीठ टाकले, हळद टाकले, बस. बस एवढेच मसाले. बाकी रेसिपीचं काम तमाम. म्हणजे तुमचे ते 4-5 डबे उघडण्यापेक्षा एकच जर मसाला असला तुमच्या जवळ तर तुम्ही टेन्शन आणि फ्री कधी राहणार. कधी 4-5 मसाले मध्ये पण टेस्ट मिळणार नाही जे इकडे मिळणार हा. आहे. हे रियालिटी आहे. खरं सांगते मी, पहिले जेव्हा माझ्याकडे माझा स्नेहा लजीज मसाला नव्हता, मी किती प्रकारचे मसाले टाकायचे पण हे मला तुम्ही टेस्ट व्हिडिओ मध्ये सुद्धा बघितलं बघितलं असेल. जुने व्हिडिओ चेक करा, जेव्हा आपला मसाला मी बनवला पण नव्हता कधी. हा. त्याच्यात धणा पावडर मी ऍड करायची, मग खूप सारे असे वेगवेगळे अशा मसाले भरपूर असायचे. त्या फिक्स होते वाट्या. जास्त टेस्ट नसायचा वाटेल. पण ह्याला टक्कर नाही देऊ शकत कुठलाही हा. मसाला. आपले मसाले कलर बघा किती सुंदर असा चेंज झालाय. येलो होता पूर्ण वाटण. हो. बघा आता कसं कलर चेंज झालाय. कारण जर तसा वाटण असला ना की खूप लोकांचे करीला कलरच नाहीत, अजिबात नाहीत. पहिले हा. मी पण ट्राय केलेलं पनीर वगैरे, किती ते बेरंग बोलतो ना आपण तसं बरोबर. बनायचं, रंगच नाहीये त्याला. पण आता बघा, हा. चला आता नंतर थोडंसं शिजून घेऊया. ओके 2 ते 3 तेल मिनिटं आता मस्त सुटेपर्यंत. शिजवूया. तेल सुटला का समजायचं आपलं वाटण आणि Ready. मसाले चांगले शिजलेले आहेत. आता तेल साईडला झालेलं आहे, म्हणजे सेपरेट झालाय मसाल्यामधून. हो. पापलेट फिश ऍड करूया. मस्त आहे, फ्रेश एकदम. मस्त आहे ना? हा, ते बघून आणि स्मेल वरून कळते. हा. आणि ताईंनी वाटते 4 कोळंब्या दिल्या जिथून तुम्ही आणली मच्छी सानूसाठी. तर मी ऍड केलं का माहितीये का, आता 4 कोळंबीसाठी कुठे नाहीतर आम्ही विचार केला दुसरा काहीतरी तिला बनवून देणार, हो, पण नाही, सिंपलचा. याच्यामध्ये तिचा होईल जाईल ना. बरोबर. मस्तपैकी बघा सर्व काय याला पापलेट मासे मासे ऍड केलेले आहेत मसाल्यांमध्ये. आणि आणि मस्त एकदम चांगल्या प्रकारे आता मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आपल्याला पापलेट मसाला. ओहो. किती सारी आहे बघा. ओहो 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 ओहो. कॉपीराईट येईल. आणि मग त्यानंतर पाणी ऍड करते स्नेहा. 1.5 ग्लास पाणी. टोटल 1.5 ग्लास पाणी, जसं स्नेहा म्हणाली नेहमीसारखा. आणि पुन्हा एकदम मस्तपैकी हलक्या हाताने फिरून घ्यायचंय पळीला. आता मी टोमॅटो ऍड केलाय म्हणून मी इथे कुठलाही म्हणजे कोकम किंवा चिंचेचा कोड ऍड नाही करत. जर तुम्ही वाटणमध्ये टोमॅटो ऍड नाही करत ना तर तुम्ही इथे चिंचेचा कोड आणि कोकम याच्यातनं ते दोन्हीतनं सिंपल काय पण जेव्हा option रेसिपी द्या. असते ना तेव्हा टाकतात, म्हणजे काहीच टोमॅटो नाही, काहीच नाही, फक्त लसूण टेचून टाकतात आणि मग चिंचेचा कोड टाकतात. एकदम सिंपल रेसिपी, तुम्हाला दुसरं बघा काहीच बघा नाही. रंगत बघा मसाल्याची रंगत. प्यार हो जाएगा मसाले से एक बार लोगे तो. हो. तर आता मी झाकण देते इथे आणि कमीत कमी 10 ते 12 मिनिटं शिजून घेऊया. तर हे बघा फायनली बाबा काय रिझल्ट. मग एक नंबर सुगंध असला भारी सुटलाय ना, एकदम टेस्टी टेस्टी. तोंडात ना नुसतं पाणी सुटलंय पाणी. चला जेवूया. आज दुपारी एक काय खाल्लं नंबर. आपण? हा? तुम्ही कोळंबी भात कोळंबी खाल्ला, भात. अंडा हे टाकून. हा चला जेवायला बसूया. तर आता मी जेवायला घेतलेलं आहे. हे बघा सानू झोपली, सानू नंतर जेवणार ना. हो. तर या सर्वांनी जेवायला. सर्वात पहिला आपण भाकरी टेस्ट करूया कालवणासोबत, म्हणजे ग्रेव्ही सोबत. वा ग्रेव्ही बघा किती मस्तपैकी थिक अशी बनवली स्नेहाने. एकदम परफेक्ट बॅलन्स झालाय. करी वाटतं एवढी भारी ना, असं वाटतं का हॉटेलपेक्षा भारी वाटतंय. आणि तू बरोबर बोललीस का, याच्यामध्ये ना जर आपण चिंचेचा कोळ टाकला असता नाहीतर कोकम टाकला तर जास्तच आंबट झालं असतं. बघा एकच टोमॅटो टाकले मी, तरी पण मस्त झालं ना एकदम. हे बघा ओहो ओहो काय तुकडी आहे पापलेटची. हे बघा एक नंबर. अप्रतिम फ्रेश आहे. हो मी बोललो ना, बघूनच फ्रेश आहे. खूप छान.
तर चला आता आम्ही जेवून घेतो आणि आजचा पूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि हा, ज्याला कोणालाही वर्षाचा स्टॉक करण्यासाठी स्नेहा लजीज मसाला हवा असेल तर लवकर लवकर ऑर्डर करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.